पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी रवींद्र दंगेकर चतुशृंगी पोलीस स्टेशनला जात आहेत. गैरव्यवहाराप्रकरणी तक्रार दाखल करतील. या सगळ्याविषयी बोलण्याकरता प्रवीण दरेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रवींद्रजी, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? तुम्ही पोलीस स्टेशनला जाताय. प्रवीण दरेकर साहेब आहेत का आमचे तुमच्याबरोबर? येतील. या सगळ्या मुद्द्यावर आपण त्यांच्याशी चर्चा करू. पहिली तुमची प्रतिक्रिया. बरं, याच्यामध्ये ज्या पद्धतीने हा व्यवहार झाला, इतका गतिमान झाला की टेंडर प्रक्रियेपासून कंपनी जॉईन करण्यापासून तर रक्कमची टेंडर काढायच्या अगोदरच कोट केलेली, त्याच्या बातम्या आलेल्या, हे सगळं पाहता हा व्यवहार अत्यंत चुकीचा झालेला आहे. आणि या व्यवहारामध्ये मग बुलढाणा बँक असेल, ती कर्नाटकची एक बँक असेल, मग ह्या बँकेला एवढे पैसे देता येतात का? मग ह्या पैसे देणाऱ्या बँकेमधल्या काय संचालक काय किंवा तिथले काय प्रमुख लोक असतील बँकेचे, त्यांचे काय त्याच्यामध्ये हातबल म्हणजे हात आहे का? काय यांच्या काय याच्यामधनं त्यांची काय शेअर्स आहेत का? हे सगळे ह्या पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या तक्रारीमध्ये आले पाहिजे. आणि जो व्यवहार झाला धर्मदाय आयुक्तांकडेच ही संशयाची सुई जाती. इतका फास्ट त्यांनी जो व्यवहार केला, असं धर्मदाय आयुक्तांच्या ह्याच्यामध्ये इतिहासात इतका गतिमान व्यवहार झालेला मी तरी माझ्या 35 वर्षाच्या सामाजिक जीवनामध्ये बघितला नाही. आणि लगेच मग रद्दही त्यांनीच करायचा आणि त्यांना अधिकार नाही. त्यांनी एकदा दिलेला निर्णय तो त्यांच्या वरिष्ठांनी घेतला पाहिजे. किंवा ही पब्लिक ट्रस्ट आहे, याच्यावर हस्तक्षेप सरकारने करून यांच्यावर सगळ्यांना गुन्हे दाखल केले पाहिजे. आणि बुलढाणा बँकेमध्ये हे पैसे आले कुठून, ह्या बँकेला हे पैसे द्यायचे रूल आहेत का? हा सगळा संशयाचं पाल ही सगळी या व्यवहाराकडे जाते. संचालक बॉडी यांच्यावर बी गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि या मागणीसाठी आता मी 11 वाजता चतुशृंगी पोलीस स्टेशनला जाणार आहे. आणि त्यानंतर काय पोलीस निर्णय नाही घेतला तर कमिशनर साहेबांना भेटणार आहे. कमिशनर साहेबांनी नाही निर्णय घेतला तर मी टप्प्याटप्प्याने मग न्यायालयात जाणार आहे आणि न्यायालयात जाऊन दाद मागणार. अगदी या सगळ्या मुद्द्यावर आज धर्मादाय आयुक्तांपुढे सुनावणी सुद्धा होईल. दोनही पक्ष प्रतिज्ञापत्र सादर करतील असं देखील कळतंय. हे जेव्हा जनतेचा रेटा येतो आणि जनता ज्या वेळेला रस्त्यावर येते त्यावेळेला ह्या सगळ्या संस्थांना वाकावं लागतं, झोकावं लागतं. आता झोकलेत आणि वाकलेत. आता वाकल्यानंतर यांच्या शासकीय नियमानुसार जर आपल्या पदाचा गैरवापर होत असेल तर त्याची चौकशी होणार आहे. कारण हा कायद्यावर देश चालतो, हा संविधानावर देश चालतो. आणि हा जर तुम्ही सगळी तुमची पदाचा जो अधिकार दिलेला आहे शासनाने त्याचा गैरव्यवहार झाला तर त्याच्यावर बी कारवाई होऊ शकते. अशा अनेक उदाहरणं आपल्या देशात झालेत. त्या पद्धतीने ह्याच्यावर बी पोलीस कारवाई झाली पाहिजे, तपास झाला पाहिजे ह्याच्यामध्ये. अगदी दंगेकरजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.